नमस्कार. एनसीएनसी स्मार्ट कार्ड बद्दल मी तुम्हाला आज काही गुड न्यूज देणार आहे. प्रथमतः एनसीएनसी स्मार्ट कार्ड 1 ऑगस्ट पासून सर्वांना अनिवार्य करण्यात आलेलं असता. जे एसटी महामंडळाने एनसीएनसी स्मार्ट कार्ड काढायला सांगितलं होतं, म्हणजे नॅशनल कॉमन मोबिलिटी हे कार्ड होतं. अजून देखील ज्या प्रवाशांनी हे कार्ड काढलेलं नाहीये किंवा ज्या शालेय विद्यार्थी असतील ह्यांनी देखील काढलेलं नाहीये किंवा ह्याला अप्लाय केले अजून देखील काढलेलं नाहीये, बघा हे सर्वांनाच बंधनकारक आहे. 1 ऑगस्ट पासून तुम्हाला हे एनसीएनसी स्मार्ट कार्ड आहे ते बंधनकारकच करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर ज्यांना हाफ तिकीट आहे त्यांच्यासाठी देखील हे कालावधी दिला होता, त्याने देखील काढणे गरजेचं आहे. आणि हे स्मार्ट कार्ड असेल तरच तुम्हाला म्हणजे जे अपंग आहेत किंवा दिव्यांग व्यक्ती आहेत अथवा जे वयस्कर आहेत ज्यांचं एज 60 पेक्षा जास्त आहे ह्यांना देखील हे बंधनकारक आहे. ह्यांनी जर एनसीसी स्मार्ट कार्ड यूज करायला चालू नाही केलं तर ह्यांना विनामूल्य म्हणजे ह्यांना यांच्याकडून प्रवास करत्या दरम्यान तुमचं फुल तिकीट घेतलं जाणार आहे, हे महाराष्ट्र शासनाने. त्याचबरोबर एसटी महामंडळातल्या डेपोने अधिकाऱ्यांनी ही महत्वाची आणि आजचीच घोषणा आहे. बघा, दिव्यांग किंवा वयस्कर व्यक्ती असतील त्यांना जे हाफ तिकीट होतं त्यांना हाफ तिकीट जे आहे ते नाकारलं जाणार असून यांच्याकडून फुल तिकीट घेतलं जाणार आहे. बघा, एनसीएनसी स्मार्ट कार्ड आहे ते तुम्हाला 1 तारखेपासून सर्वांनाच अनिवार्य करण्यात आलेलं असून तुम्ही कोणतंही कारण न देता एनसीएनसी स्मार्ट कार्ड काढून घेणे बंधनकारक आहे. मागेल देखील आपण व्हिडिओ बनवला होता, त्यामध्ये देखील तुम्हाला सांगितलं होतं एनसीएनसी स्मार्ट कार्ड बद्दल महत्वपूर्ण अपडेट देखील मी तुम्हाला दिल्या होत्या. ज्यांनी एनसीएनसी स्मार्ट कार्ड काढलेलं नाहीये त्यांनी लवकरात लवकर एसटी महामंडळाच्या डेपोमध्ये जाऊन किंवा अधिकृत पोर्टल किंवा अधिकृत संकेतस्थळी जाऊन तुम्हाला एनसीएनसी स्मार्ट कार्ड बद्दल माहिती घेऊन फॉर्म सबमिट करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला 199 रुपये म्हणजे 200 रुपये तुम्हाला ह्याच्यावरती भरायचे आहेत, जेणेकरून तुम्हाला थोडाफार रिचार्ज देखील तुमच्या खात्यावरती येऊन जाईल एनसीएनसी स्मार्ट कार्ड मध्ये. ज्यावेळेस तुम्ही प्रथमतः प्रवास करताल त्यामध्ये त्या तुम्हाला यूज करता येईल. जर तुम्ही ही एनसीएनसी स्मार्ट कार्ड काढलेलं नाहीये तर लवकरात लवकर एसटी महामंडळाच्या डेपोमध्ये जाऊन फॉर्म भरून देखील करायचा आहे. 1 ऑगस्ट पासून सर्वांना बंधनकारक करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर शालेय विद्यार्थी असो, लाडकी बहीण असो अथवा दिव्यांग किंवा वयस्कर ह्या सर्वांनाच एसटी महामंडळाने जे प्रवासी प्रवास करतील यांच्यासाठी बंधनकारक करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर हीच आहे गुड न्यूज, तुम्हाला 1 तारखेपासून एनसीएनसी स्मार्ट कार्ड आहे ते बंधनकारकच करण्यात आलेलं आहे. जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब देखील करायचं आहे, जेणेकरून आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला डेली अपडेट मिळून जातील. धन्यवाद.